नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधानाचा परिचय या अंतर्गत भारतीय संविधानाचे भाग आणि या भागांच्या बद्दल यापूर्वी 4 व्हिडिओ आपण श्रवण केलेले आहेत. आपण सगळे जाणता की संविधानाच्या विविध भागांच्या पैकी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाचा भाग 1 ते 4 पर्यंतचा व्हिडिओ श्रवण केलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण 4 क पासून 6 पर्यंतचे या ठिकाणी संविधानाचे भाग या व्हिडिओमध्ये दुसऱ्या श्रवण केलेले आहेत. तिसरा व्हिडिओ जो आपण या संविधानाच्या भागाच्या संबंधाने बनवला त्यामध्ये संविधानाचे भाग 7 ते 13 बद्दलचा या ठिकाणी विचार त्यामध्ये केलेला होता. आणि त्यानंतर 4था व्हिडिओ जो आपण बनवला त्या व्हिडिओमध्ये भाग 14 ते 16 पर्यंतचे संविधानाचे भाग घेतलेले होते. आता आपल्याला आज संविधानाचा या ठिकाणी एकूण व्हिडिओ जो आहे तो 5वा व्हिडिओ या संविधानाच्या भागाच्या संबंधाने बनवायचा आहे. आणि या 5व्या व्हिडिओमध्ये संविधानाचा भाग 17 ते 19 याबद्दलचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा आपल्याला जर हे सगळेच व्हिडिओ श्रवण करायचे असतील तर रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संविधानाच्या विविध भागांच्या मध्ये काय आलंय ते जाणून घ्यावं असं मी आपल्याला विनंती करेन. संविधानाचा जो भाग 17 आहे त्या 17 मध्ये राजभाषेबद्दलचा विचार आलेला आहे. आणि या संविधानाच्या भाग 17 मधलं जे पहिलं प्रकरण आहे राजभाषा हा तर मुख्य या भागाचा विषयच आहे, परंतु त्यामध्ये जे पहिलं प्रकरण घेतलेलं आहे त्यामध्ये संघराज्याची भाषा काय घेण्यात आलेलं आहे तर संघराज्याची भाषा कशी असेल याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. संघराज्याची राजभाषा, राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती, राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती याबद्दलचा विचार भाग 17 प्रकरण 1 मध्ये घेण्यात आलेला आहे. या भाग 17 मधलं प्रकरण 2 जर बघितलं तर त्यामध्ये प्रादेशिक भाषेबद्दलचा विचार आलेला आहे. कुठल्या भाषेचा विचार आलेला आहे तर प्रादेशिक भाषेचा विचार आलेला आहे. त्यामध्ये प्रकरण 2 मध्ये ज्यामध्ये राज्यांची किंवा राज्यांची राजभाषा, राज्याची किंवा राज्यांची राजभाषा हा विषय घेण्यात आलेला आहे. राज्यांमधील अथवा राज्य व संघ राज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा, राज्यांमधील अथवा राज्य व संघ राज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा. त्याचबरोबर राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद. काय घेण्यात आलेलं आहे तर राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद हे भाग 17च्या प्रकरण 2 मध्ये घेण्यात आलेलं आहे प्रादेशिक भाषेच्या संबंधानं. आता या भाग 17तलं प्रकरण 3 जे आहे ते 3 मध्ये काय विषय घेण्यात आलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादींची भाषा. सर्वोच्च न्यायालयाची काय भाषा असेल, उच्च न्यायालयाची काय भाषा असेल आणि याबद्दल आणि इत्यादीची भाषाबद्दल इथे घेण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम, विधेयके इत्यादी करिता वापरावयाची भाषा आणि त्यामध्ये भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती तर हे प्रकरण 3 मध्ये घेण्यात आलेलं आहे. संविधानाच्या भाग 17तील एकूण 3 प्रकरणं मी आपल्याला सांगितली, तर त्या तिसऱ्या प्रकरणाबद्दल मी आपल्याला बोललो. यानंतर संविधानाच्या भाग 17 मधलं प्रकरण 4 ज्यामध्ये विशेष निदेशक तत्वे घेण्यात आलेली आहेत. काय घेण्यात आलेलं आहे तर विशेष निदेशक तत्वे इथं घेण्यात आलेली आहेत. घराण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी,
भाषिक अल्पसंख्याक समाजांकरिता विशेष अधिकारी आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक तत्व. हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक तत्व हे उपविषय आपल्याला प्रकरण 4 मध्ये, संविधानाच्या भाग 17 प्रकरण 4 मध्ये विशेष निदेशक तत्व आलेले आहेत आणि त्यामध्ये हे विषय आलेले मी आत्ताच उल्लेखित केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं संविधानाचा भाग 17 ज्यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत आणि या भाग 17चा मुख्य जो शीर्षक आहे ते आहे राजभाषा अशा पद्धतीचं. आणि याच्या अंतर्गत प्रकरण 1 मध्ये संघराज्याच्या भाषेबद्दलचा विचार आलेला आहे. प्रकरण 2 मध्ये प्रादेशिक भाषेबद्दलचा विचार आलेला आहे. प्रकरण 3 मध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादींच्या भाषेबद्दलचा विचार आलेला आहे. तर प्रकरण 4 मध्ये विशेष निदेशक तत्वे याबद्दलचा विचार आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं संविधानामध्ये भाग 17 आलेला आहे. लक्षात आलं भाग 17च्या संबंधानं विचार जो सांगितलाय तो. आता आपण बघूया संविधानातला भाग 18 काय विषय घेऊन येतो आपल्या समोर. तर त्यामध्ये आहे आणीबाणी संबंधी तरतुदी. यामध्ये काय घेण्यात आलेलं आहे तर आणीबाणीच्या संबंधीच्या तरतुदी इथं घेण्यात आलेल्या आहेत भाग 18 मध्ये, ज्यामध्ये आणीबाणीची उद्घोषणा भाग 18 आणीबाणीच्या संबंधानं आहे. त्यामध्ये आणीबाणीची उद्घोषणा, आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम काय होईल, आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे, परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचं कर्तव्य आहे. राज्यातील संवैधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी. अनुच्छेद 256 अन्वये प्रस्तुत केलेल्या उद्घोषणेनुसार वैधानिक अधिकारांचा वापर. आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणे. आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे आणि पुढे निरसित. अशा पद्धतीनं भाग 18 आणि त्याचबरोबर आर्थिक आणीबाणी संबंधीच्या तरतुदी. तर इतकं आणीबाणीच्या संबंधाचे उपविषय किंवा आणीबाणीच्या संबंधाचे आपल्याला निर्देशन किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती या संविधानाच्या भाग 18 मध्ये बघायला मिळते. इथे वेगवेगळे प्रकरण करण्यात आलेले नाहीये. तर भाग 18 मध्ये सविस्तरपणे आणीबाणीबद्दलच सांगितलं गेलेलं आहे. तर हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर यानंतर संविधानाचा भाग 19 काय सांगतो याबद्दलचा विचार देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संविधानाचा भाग 19 काय म्हणतो बघा. तर संविधानाचा भाग 19 याचं शीर्षक आहे संकीर्ण. याचं शीर्षक काय आहे संकीर्ण, ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल व राज्यप्रमुख यांना संरक्षण. त्यानंतर संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाज वृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण. लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता पुढे निरसित आलेला आहे. विवक्षित तह, करार इत्यादीतून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध. भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे. मोठी बंदरे व विमानतळ या संबंधीच्या विशेष तरतुदी. संघ राज्याने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. पुढे येतं व्याख्या आणि त्यानंतर येतं अर्थ लावणे. अर्थ लावणे. तर अशा पद्धतीने भाग 19 मध्ये संकीर्ण आलेला आहे आणि या संकीर्णमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले गेलेले आहेत, ज्याचा उल्लेख मी आत्ताच आपल्या समोर केला. ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण, संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या कामकाज वृत्तांचा प्रसिद्धीस संरक्षण, लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता निरसित, विवक्षित तह, करार इत्यादीतून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध,
भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे, मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी, संघराज्याने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम, त्यानंतर व्याख्या आणि अर्थ लावणे या प्रकारचे विषय आपल्याला भाग 19 मध्ये घेतलेले पाहायला मिळतात. तर आपण आज कुठल्या कुठल्या विषय बाबतीमध्ये बघितलंय? भाग 17, भाग 18 आणि भाग 19 संविधानातले हे 3 भाग आहेत. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की संविधानामध्ये आलेला जो भाग 17 आहे तो राजभाषेच्या संबंधाने आहे आणि यामध्ये या अंतर्गत 4 प्रकरण करण्यात आलेले आहेत. पहिलं प्रकरण हे संघराज्याची भाषेच्या संबंधानं आपल्याला या ठिकाणी दिशादर्शन करतं. या भाग 17 मधलं दुसरं प्रकरण हे प्रादेशिक भाषा याबद्दलचा विचार मांडतं. या भाग 17 मधलं तिसरं प्रकरण जे आहे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादींच्या भाषेबद्दल आपल्याला दिशा निर्देशन करतं. तर प्रकरण 4 विशेष निदेशक तत्वे याबद्दलचा विचार आपल्या समोर मांडताना दिसतं. यानंतर आपण जर भाग 18 बघितला तर भाग 18 मध्ये आणीबाणीच्या संबंधानं विस्तारानं इथे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जर आणीबाणीबद्दलची माहिती हवी असेल तर संविधानाच्या भाग 18 मध्ये ही माहिती आपल्याला मिळू शकते. आणि या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो भाग बघितला तो भाग 19 संविधानाचा भाग 19 यामध्ये संकीर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विषय जे महत्वाचे आहेत ते या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. तर या भाग 19 मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. तर असे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 3 भाग बघितलेले आहेत. भाग 17, भाग 18 आणि भाग 19. भाग 17 हा राजभाषेच्या संबंधाने आहे, भाग 18 हा आणीबाणीच्या संबंधाने आहे आणि भाग 19 हा संकीर्णच्या संबंधाने आहे. तेव्हा या तिन्ही भागांच्या बद्दलचा थोडक्यात परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवलेला आहे. यानंतर आपण पुढचे भाग 20 पासून चे भाग संविधानाचे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी मी आज या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो आणि असंच आपण संविधानाची माहिती करून घेण्यासाठी विविध व्हिडिओंचं श्रवण करावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून आज या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.